अकोला महापालिकेतील विरोधी गटातील 26 नगरसेवकांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। अधिकृत सभेवर बहिष्कार टाकत विरोधकांनी परिकात्मक सभा घेत सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि लोकशाहीचा गळा घोटल्याचा गंभीर आरोप केला। अकोला महापालिकेत विरोधी गटातील 26 नगरसेवकांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या प्रतिकात्मक सभेत काँग्रेसच्या निलोफर खान यांची प्रतिकात्मक महापौरपदी तर वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली। तर डॉक्टर जिसान हुसेन यांनी नगरसचिवाची भूमिका निभावत सभेचं सूत्रसंचालन केलं। या प्रतिकात्मक सभेच्या सुरुवातीलाच 16 नगरसेवकांचं निलंबन तत्काळ मागे घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। तर सभागृहात पत्रकारांना बसू न देण्याचा प्रस्ताव आणला होता, जेणेकरून सत्ताधाऱ्यांचं खरं चित्र जनतेसमोर येऊ नये। आमच्या सभेत मात्र पत्रकारांसाठी जागा राखीव ठेवली असा टोलाही विरोधकांनी यावेळी लगावला। मागच्या मीटिंगला हुकुमशाही सत्ताधाऱ्यांनी आमच्या 16 नगरसेवकांचं निलंबन केलं। त्याचं प्रतिपादक निषेधार्थ सभा आज आम्ही इथे घेतलेली आहे आणि आम्ही अकोल्याच्या विकासासाठी प्रयत्न करू आणि अकोला नागरिकांच्या मुद्द्यावर आम्ही बोलत राहू। त्यांनी निलंबत काय तर त्यांची हुकुमशाही आम्ही चालू देत नाही। संविधानिक मार्गानं सभागृह चाललं पाहिजे, पण हे जे यांचं काही आघाडीचं नाव आहे हे भकास आघाडी आहे, त्यामुळे हे विकास कधीच करू शकत नाही अकोल्याचा। आणि अकोलेकरांच्या ज्या विजननं आम्हाला निवडून दिलेलं आहे, यांनी आम्हाला सगळं नगरसेवकांना निवडून दिलं, ते यांनी समान ठेवायला पाहिजेत, पण ते तसं करत नाही आहेत। हे भेदभाव करतात आणि यांची हुकुमशाही या सभागृहात चालते। आज महापौर आणि उपमहापौर केले, आम्ही जनतेच्या जे हिताचे ठराव आहेत ते इथं आज आम्ही ठराव मंजूर केले।